राष्ट्रवादी एकत्रीकरणासंदर्भात अजित पवार यांनी 14 बैठका घेतल्याची माहिती समोर आली आहे आणि बैठकांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी माहिती दिली आहे। राष्ट्रवादी एकत्रीकरणासंदर्भात अजित पवारांनी 14 बैठका घेतल्या होत्या। बैठकांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी माहिती दिलेली होती। जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालाच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही पक्ष एकत्रीकरणाची घोषणा करण्याचा निर्णय सुद्धा झाला होता आणि म्हणून उमेदवारांना तुतारीऐवजी घड्याळावर निलवण्याचा निर्णय घेतला गेला होता असं सुद्धा कळतंय। राष्ट्रवादी पक्ष एकत्रीकरणासाठी अजित पवार यांच्या जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या 14 बैठका पार पडल्या आणि अंतिम बैठकीनंतर अजित पवार यांनी शरद पवार यांना भेटून बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती देऊन चर्चा सुद्धा केली। त्या बैठकीमध्ये शरद पवार यांनी दोन्ही पक्ष एकत्र येण्यास हिरवा कंदील दिलेला होता। त्यानंतर तुतारीऐवजी उमेदवारांनी घड्याळावर लढण्याचा निर्णय सुद्धा घेतला। शरद पवार यांनी कुटुंब प्रमुख म्हणून दोन्ही पक्ष एकत्र करण्याची जबाबदारी घेतलेली होती आणि या संदर्भातली पूर्ण माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा दिली गेली होती। आणि या संदर्भात आणखी जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी शिवाजी आपल्या सोबत आहेत। शिवाजी, एका पाठोपाठ एक धक्कादायक खुलासे माहिती समोर येते। अगदीच म्हणजे या सगळ्या संदर्भात श्रद्धा ज्या पद्धतीने बैठका पार पडल्या होत्या आणि त्यामुळेच अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची वक्तव्ये येत होती त्यावरून कळत होतं की दोन्ही पक्ष एकत्र होताना पाहायला मिळत आहे। एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये असा होता की सर्वोच्च न्यायालयाने असे निर्देश दिले होते दोन्ही पक्षाला, खास करून अजित पवार यांच्या पक्षांना, की तुम्ही शरद पवार यांचा फोटो वापरू नये। पक्षाच्या खाली चिन्हाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे हे घड्याळ चिन्ह जे आहे ते न्यायप्रविष्ट प्रकरण आहे असं लिहिण्याचं सांगण्यात आलं होतं। मात्र आपण पाहिलं असेल महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये घड्याळाखाली हे कुठलेही लिहिलं गेलं नव्हतं। शरद पवार यांचा फोटोही वापरण्यात आला होता। एकंदरीत यांच्या सगळ्या बोलणे सुरू असल्यामुळे असताना आणि यावरती शरद पवार यांच्या वतीने कुठलाही आक्षेप जो होता तो घेण्यात आला नव्हता। या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील एरवी त्यांचे वकील उभं राहून या संदर्भामध्ये आक्षेप नोंदवत होते। ह्यासल्या कुठल्याही गोष्टी घडताना दिसत नव्हत्या, कारण त्यांच्यामध्ये एकत्रित पद्धतीने बोलणं सुरू होतं। आपण मधल्या काळात पाहिलं असेल ज्या पद्धतीने पार्थ पवार यांच्यावरती आरोप झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी त्यांची पाठराखण देखील केली होती। ह्या सगळ्या जी चिन्ह होती ही पक्ष एकत्रीकरणाच्या संदर्भातलीच होती। त्या संदर्भात एका विश्वसनीय नेत्यांनी असं सांगितलेलं आहे की 14 बैठका संदर्भात पार पडल्या होत्या। शेवटची एक बैठक अशी होती ज्याच्यामध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल देखील होते आणि त्या सगळ्या संदर्भातली माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना देखील देण्यात आलेली होती आणि या सगळ्या संदर्भात त्यांच्याकडनं हिरवा कंदील मिळाल्यानंतर काही ठिकाणी खास करून आपल्याला माहिती हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता या घड्याळाच्या चिन्हावरती लढण्याचा निर्णय घेण्यात आला होता। याची ही सगळी कारणं दिसत होती की हे पक्ष जे आहेत ते एकत्र येण्यासंदर्भात अजित पवार हे प्रयत्नशील होते। अलीकडच्या काळात खास करून राजधानी दिल्लीमध्ये शरद पवारांचा जो वाढदिवस पार पडला त्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल, अजित पवार हे एकत्रितपणे आलेले आपल्याला पाहायला मिळाले होते। त्यानंतर देखील राज्यामध्ये अजित पवार यांची शरद पवार यांची बैठक पार पडली होती गेल्याच आठवड्यात अशी माहिती मिळालेली आहे आणि या संदर्भात कायदेशीर सल्ला देखील घेण्यात आलेला आहे। हे जे काही सगळे गोष्टी ज्या समोर येताना पाहायला मिळत आहेत त्यामधून आपल्याला एक बाब समोर येते की दोन्ही पक्ष जे आहेत ते एकत्र येताना पाहायला मिळत होते। आता या पक्षाची मुख्य जबाबदारी नक्की कोणाकडे होती? राष्ट्रीय अध्यक्ष कोण शरद पवार राहणार होते की अजित पवारच राहणार होते? आता ह्या सगळ्या बदललेल्या समीकरणामुळे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत आणि पवार कुटुंबीय हे कायम एक होतं, ते कायम एक आहे। पक्ष एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू होती। आता ह्या सगळ्या पक्ष एकत्रीकरणाच्या प्रक्रियेला कोणी विरोध करतंय का किंवा ती तशीच सुरू राहणार आहे का, हे सगळे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। अजित पवार यांच्या अकाली निधनानं हे सगळे प्रश्न उपस्थित होतात। मात्र कायदेशीर सल्ला घेण्यात आला होता, बैठका देखील पार पडल्या होत्या आणि याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना देण्यात आली होती अशी विश्वसनीय नेत्यांनी माहिती दिल्याचं समजतंय। आणि पवार कुटुंबियाचे जे सदस्य आहेत त्यांच्याशी आपण जेव्हा या संदर्भात बातचीत करतो तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की ही वेळ या संदर्भात बोलण्याची नाहीये, आमचं कुटुंब आहे आणि दादा गेल्यानंतर या संदर्भामध्ये कोणालाही बोलायची इच्छा नाही आणि कोणीही पवार कुटुंबाशी या संदर्भात चर्चाही केलेली नाहीये असं थेट पद्धतीने पवार कुटुंबातील सदस्यांचं म्हणणं आहे। त्यामुळं या सगळ्या संदर्भामध्ये अगोदरच्या बैठका पार पडल्या होत्या त्यानुसार पुढे मार्गक्रमण होईल का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। जेव्हा अजित पवार यांचा मृत्यू झाला त्यावेळेस थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना फोन केला होता। दोन्ही पक्ष वेगळे जरी असले तरी पंतप्रधानांना हे माहिती होतं की अजूनही शरद पवार आणि अजित
अजित पवार यांचे चांगले संबंध आहेत आणि या पक्ष एकत्रीकरणाची जर त्यांना माहिती देण्यात आली असेल तर कदाचित त्यामुळे देखील शरद पवार यांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन गेला असावा। त्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी आता समोर येताना पाहायला मिळत आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकत्रीकरणाची जी अजित पवार यांनी दिशा दिली होती, शाहू फुले आंबेडकरांचा विचार सोबत ठेवून भाजप सोबत जरी असले तरी त्यांनी कायम तो त्या विचाराच्या त्यांच्या भाषणामधून त्यांनी सांगितलं होतं आणि ते सोबत असताना आणि त्याच पार्श्वभूमीवर आता शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर आधारित एकत्रीकरण जर हे होणार होतं तर मग वैचारिक मतभेदांचा मुद्दा फक्त जनतेला दाखवण्यासाठी होता का, हा प्रश्न सुद्धा आहे। शिवाजी, अपडेट घेत राहू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।